ठरलं तर मग या मालिकेच्या 9 जुलैच्या भागामध्ये अर्जुन चैतन्य व सायलीला म्हणतो की 1 महिन्याचा काउंटडाऊन फक्त आपल्यासाठी नाही तर महिपत आणि साक्षीसाठी सुद्धा आहे. साक्षी अडकते हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा ते काहीतरी चूक नक्की करतील आणि त्याचाच आपण फायदा घ्यायचा. आणि पुढे म्हणतो की साक्षीचे लोकेशन आपल्या आश्रमाच्या जवळचे आहे हे तर आपल्याला समजलं आहे. हे आपण कोर्टात सादर केल्यावर ती नक्कीच घाबरेल. आता सगळ्यात आधी खोटे रिपोर्ट कोणी बनवले हे शोधून काढू आणि आपण इव्हिनिंग स्टार रिसॉर्टला जाऊयात. तर पुढे अर्जुन म्हणतो मी सायलीला घेऊन तिथे पोचतो आणि चैतन्याला सांगतो की तू एखाद्या पोलीस ऑफिसरला घेऊन इव्हिनिंग स्टार रिसॉर्टला ये. तर दुसरीकडे प्रतिमा बागेतून फुलं घेऊन येते आणि तेव्हा प्रतिमाला खूप जुनी आठवण आठवते की अर्जुनला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे. आणि ही गोष्ट ती जेव्हा रविराज आणि विमलला सांगते तेव्हा त्यांनासुद्धा खूप आनंद होतो. आणि ते दोघेही म्हणतात की प्रतिमाला जुनं आठवलं म्हणजे आता हळूहळू प्रतिमाला सगळंच आठवेल. तर नागराज म्हणतो की हिची ही प्रगती मला नक्कीच अधोगतीकडे घेऊन जाईल. मी गोळ्या बदलल्या तरीही हिला पहिलं कसं काय आठवतं. पुढे अर्जुन, सायली आणि चैतन्य आणि पोलीस ऑफिसर इव्हिनिंग स्टार रिसॉर्टला पोचतात. तर प्रिया त्यांचा पाठलाग करत असते हे सायलीला समजतं. अर्जुन आणि चैतन्य CCTV फुटेज पाहतात. तर अर्जुनच्या लक्षात येतं की साक्षीने 11 तारखेचे फुटेज 13 तारखेचे फुटेज म्हणून कोर्टात दाखवलं आहे. तर इकडे प्रिया लगेच महिपतला फोन करून सांगते की अर्जुन आणि सायली इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये गेले आहे. तर दुसरीकडे प्रिया लगेच महिपतला फोन करून सांगते की अर्जुन आणि सायली इव्हिनिंग स्टार रिसॉर्टला गेलेत. तर तेव्हा महिपत रागराजला म्हणतो की हा अर्जुन सुभेदार माझ्या घरापर्यंत येऊन पोहोचलाय. माझं असं झालंय आभाळाला खूप मोठं भोग पडलंय. कुठं कुठं शिव मला समजतच नाही. मग पुढे अर्जुन रिसॉर्टच्या ओनरला भेटतो आणि त्याला चांगलीच धमकी देतो की महिपतला फोन करून सांगायचं की अर्जुन आणि सायली ते हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले. तर तो ओनर त्याप्रमाणेच करतो. तर इकडे महिपत नागराजला म्हणतो की जर त्या अर्जुन सुभेदारनी काही केलं तर तोंड कुठे लपवायचं हे सुद्धा समजणार नाही. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.